काल आपण काही डेफिनेशन्स बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन होती स्टेटमेंट पॅटर्न. ओके, ग्रुप ऑफ सिंपल स्टेटमेंट्स अँड कनेक्टिव्स, म्हणजे सिंपल स्टेटमेंट आणि कनेक्टिव्स, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट असतील आणि काही कनेक्टिव्ह असतील, त्याच्यापासून जे मोठं वाक्य तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट पॅटर्न. ओके, मग स्टेटमेंट पॅटर्न नंतर बघितलं आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय की दोन वेगवेगळे स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल जर का सारखे असतील तर त्याला म्हटलेलं आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, आता जे स्टेटमेंट पॅटर्न्स असतात त्याचे आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू शकतो आणि त्याचा बेस आहे आपले आधीचे जे 5 ट्रूथ टेबल्स आहेत त्याचा बेस यूज करून आपण या स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल काढणार आहोत. क्लिअर? ओके, आता स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर का लास्ट एंट्री सगळेच्या सगळे टी असतील, कुठल्याही इनपुट कॉम्बिनेशनसाठी जर का रिझल्ट म्हणजे लास्ट कॉलम जर का ट्रू येत असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हटलेले आपण टोटोलॉजी. ओके, देन सगळेच्या सगळे जर का फॉल्स येत असतील लास्ट एंट्रीमध्ये तर त्याला म्हटलेले आपण कॉन्ट्रॅडिक्शन. आणि मिक्सअप जर येत असतील, काही टी असतील काही एफ असतील तर त्याला म्हटलेले आपण कॉन्टिन्युअस. क्लिअर? ह्या डेफिनेशन्स पार्ट नाही करायच्या, फक्त एकदा समजून घ्यायचे काय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळेस ती गोष्ट रिमेंबर करण्याची आवश्यकता नाही, लक्षात राहून जाईल. ट्रूथ टेबल म्हणजे आहे तर ते ट्रूथ टेबल सुद्धा आपल्याला पाठ करण्याची आवश्यकता नाही. नीट लक्षात ठेवा, ते ऑटोमॅटिकली पाठ होऊन जातात. ओके, कल्याणी कपूर तिला एक्सरसाइज फर्स्ट मधला दुसरा क्वेश्चन समजलेला नव्हता तर तिने मला कमेंट्स केली होती की सर तू दुसरा क्वेश्चन समजून सांगा. तर मी दुसरा क्वेश्चन मधला एक एक्सरसाइज फर्स्ट मधला दुसरा क्वेश्चन मधला एक समजून सांगतो, नंतर आपण आज आपली सेकंड एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत. ओके, बघा सध्या लॉकडाऊन सुरू आहे. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करणं पॉसिबल नाही आहे, कारण 15 मिनिटाच्या वरती व्हिडिओ अपलोड होऊ शकत नाही, म्हणजे त्याला जास्त हे लागणार आहे, स्पीड वगैरे जास्त लागतो. ओके, डाटा पण तुमचाही जास्त युटिलाइज होईल, माझाही जास्त युटिलाइज होईल. 10 ते 15 मिनिटं, 15 मिनिटं खूप सफिशियंट आहे, अर्धा तास 1 तास पॉसिबल नाही. ओके, आणि ऑनलाईन जे आहे की गुगल मीटिंग आहे किंवा आणखी काही बरेच काही ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे मला ॲड नाही होऊ शकत नाही, तर तिथेच आपण 1 तास 2 तास कितीही तास आपण बॅच घेऊ शकलो असतो. ओके, तर हा बेस्ट वे आहे. ओके, जोपर्यंत आपलं रेग्युलर ट्युशन सुरू होत नाही तोपर्यंत आपण मिनिमम 2 चॅप्टर तरी पेपर फर्स्टचे संपवूया. क्लिअर? ओके, आणि सगळ्यांनी फीडबॅक मला द्यायचा आहे. प्रज्ञा, ओके, ऋतुजा आहे, प्रज्ञा आहे, तर हे सगळ्यांनी काय करायचं की व्हिडिओ पाहिल्यानंतर जे जे मी लिहून दिलेलं आहे ना बोर्डवर ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि मला व्हॉट्सअपवर सेंड करायचं आहे. क्लिअर? चालेल. तर क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन 2 त्यातलं एकच समजून सांगत आहे मी. ओके, काय करायचं क्वेश्चन 2 काय बघा, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. कंपाऊंड स्टेटमेंट दिलेली आहे ती सिम्बॉलिकली लिहायची आहे. मग पहिलं बघा, नागपूर, नागपूर इज इन महाराष्ट्र and Chennai is in Tamil Nadu. चेन्नई इज इन तामिळनाडू. आता याच्यामध्ये काय करायचं, हा कंपाऊंड स्टेटमेंट आहे. हा कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये 2 सिंपल स्टेटमेंट आहेत ते ओळखायचे आहेत. तर नागपूर इज इन महाराष्ट्र हा एक स्टेटमेंट आहे, त्याला पी कन्सिडर करा. नागपूर इज इन महाराष्ट्र शॉर्ट मध्ये लिहू. दुसरं वाक्य काय आहे, चेन्नई इज इन तामिळनाडू, त्याला क्यू कन्सिडर करा. चेन्नई इज इन तामिळनाडू शॉर्ट मध्ये, तुम्हाला फुल फॉर्म मध्ये लिहायचे. ओके, आता हे 2 सिंपल वाक्य जे आहेत ते कशाने जोडलेले आहेत, अँड, आणि अँड साठी कोणता कनेक्टिव्ह घेतलेला आहे आपण, विच्या उलटा, बरोबर आहे. म्हणून मग शेवटी काय लिहायचं, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म इज सिंपल पी अँड आहे म्हणून विजा उलटा आणि क्यू. बस. ओके, समजलं कल्याणी? अजून कोणाला काही अडचण असतील, पहिली एक्सरसाइज असेल
किंवा काही डेफिनेशन असतील तर मला कमेंट्स करा, व्हॉट्सअपवर सांगा, मी तुम्हाला लगेच त्याचं एक्सप्लेनेशन देईन. क्लिअर? पॉसिबल झालं तर मी पण कमेंट्स करणार, नाही झालं तर मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतो. चालेल. नेक्स्ट स्टेप टाका. एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2. ओके, याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 1, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. Construct the truth table for each of the following statement patterns. For each of the following. For each of the following statement pattern. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे. ट्रूथ टेबल तुम्हाला काढायचा आहे. ओके, हा क्वेश्चन एक्झाम मध्ये 3 मार्कासाठी विचारतात. ट्रूथ टेबल कसं करण्यासाठी विचारतात 3 मार्कासाठी. ओके, त्यातलं पहिलं बघा काय तर फर्स्ट वन इज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सिंपल ब्रॅकेट P if then Q and Q. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि if then P. ओके, तर हा स्टेटमेंट पॅटर्न आहे. याचा ट्रूथ टेबल आपल्याला काढायचा आहे. सगळ्यात पहिले इनपुट चेक करायचे किती आहे. किती आहे? P आहे, P आहे, एकच म्हणायचं त्याला. Q आहे, Q आहे, म्हणजे 2च इनपुट आहे. आणि कनेक्टिव्ह किती आहे? कनेक्टिव्ह जे असतात ते अँड ऑर नॉट ते किती आहेत मोजा. 1 2 3. 3 कनेक्टिव्ह आणि 2 इनपुट, टोटल किती झाले? 5. परत पहा, 2च इनपुट आहेत P आणि Q आणि कनेक्टिव्ह आहे 1 2 आणि 3, टोटल 5. तर 5 कॉलम आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मग आता 1 बाय 1 कसं करायचं बघा. सगळ्यात पहिले सिंपल स्टेटमेंट लिहून टाकायचे. किती इनपुट आहे ते लिहून टाकायचे. मग आहे P आणि दुसरा आहे Q. फार सोपं आहे, एकदा व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर निगेशन कशा कशाचं आहे बघायचं. तर या ठिकाणी निगेशन इंडिव्हिज्युअलचा सिंपल स्टेटमेंटचं निगेशन कशा कशाचं आहे, तर एकही निगेशन या ठिकाणी नाही. मग मी काय करणार, हा सिंपल ब्रॅकेट घेणार P if then Q. 1 बाय 1 सॉल्व्ह करायचं. सगळे सगळे एकदम नाही सॉल्व्ह करू शकत. नंतर तो स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा. काय आहे? P if then Q and Q. ओके, परत पहा. पहिले काय केलं, सगळ्यात पहिले 2 कॉलम कशाचे आले? सिंपल स्टेटमेंटचे. निगेशन आहे का? नाही, 2च फक्त P लिहिला आणि Q लिहिला. नंतर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सिंपल ब्रॅकेट आहे तो लिहून टाकला. इथे 3 नंबर मध्ये P if then Q चा सिंपल ब्रॅकेट लिहून टाकला. नंतर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पूर्णच्या पूर्ण लिहून टाकलं. आणि शेवटी याचा ट्रूथ टेबल मला काढायचा आहे, याची व्हॅल्यू मला काढायची आहे. स्क्वेअर ब्रॅकेट P if then Q and Q आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट if then Q. हा झाला तुमचा लास्ट कॉलम. बघा 1 2 3 4 5 आणि मी आधी सांगितलं तुम्हाला की 5 कॉलमच्या पेक्षा जास्त कॉलम तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. ओके, आता मला तो फायनल रिझल्ट या ठिकाणी लिहायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे P आणि Q साठी कॉम्बिनेशन काय असतात? TT TF FT आणि FF. याच्यापेक्षा वेगळे कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार नाही. ओके, तुमच्याकडे स्केल आहे, व्यवस्थित काढायचा. आता नेक्स्ट कॉलम मध्ये काय सांगितलेलं आहे? P if then Q काढा. मग लगेच तिकडे जायचं if then Q चा P if then Q चा ट्रूथ टेबल. पहिलं T असेल आणि दुसरं M असेल तरच फॉल्स, बाकी सगळे T. हा झाला तिसरा कॉलम. चौथा कॉलम मध्ये काय म्हणणे त्यांचं की P if then Q and Q. P if then Q आता काढणार आणि Q आपल्याकडे आहे, या दोघांसाठी काय आहे? AND. मग AND चा टेबल P if then Q साठी या ट्रूथ व्हॅल्यूज काढलेल्या आहेत आपण आणि Q च्या या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. या दोघांसाठी काय आहे? AND आहे. मग बघा T and T. P if then Q ची पहिली व्हॅल्यू काय आहे? T आणि Q ची पहिली व्हॅल्यू काय आहे? T. PT साठी AND काय असतो? तर एक T असतो. इकडे बघा F आहे आणि इकडे F आहे. FF साठी AND काय असतो? बरोबर. परत T आणि T काय असतो? T. नंतर T आणि F.
अँड साठी काय असतो टी ऑफ फॉल्स. कोण सांगितलं? वन बाय वन, हा स्टेप बाय स्टेप येतोय आपण. हा या ठिकाणी याने सांगितलं म्हणून आपण काढतो. आता लास्ट मध्ये काय आहे बघा, पी इफ देन क्यू अँड क्यू म्हणजे हा कॉलम आणि इफ देन पी म्हणजे हा कॉलम, या दोघांसाठी इफ देन आहे. पण पहिला कोण आहे बघा, पहिला कोण आहे हा, आणि नंतर इफ देन नंतर मग पी आहे म्हणजे हा दुसरा आहे. आणि इफ देनचा कंडिशन काय आहे की पहिला टी असेल आणि दुसरा एफ असेल तरच फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू फॉर ऑल कंडिशन्स. मग आता बघा पहिला काय या ठिकाणी, हे बघा याच्यासाठी घ्यायचे मला, हा आणि हा या दोघांसाठी, आणि हा काय आपण आता जस्ट काढला कॉलम. पहिला टी आहे आणि पी ची व्हॅल्यू पहिली टी आहे, टी साठी इफ देन काय असतो, करेक्ट टी असतो. चालेल, नंतर पहिली व्हॅल्यू काय आहे इकडे एफ आणि नंतरची व्हॅल्यू काय आहे टी. इफ देन काय सांगतो, एफ आणि टी असेल तर काय असतो टीच असतो. टी आणि एफ फक्त फॉल्स. हा या ठिकाणी काय एफ टी म्हणजे या ठिकाणी काय मिळणार तुम्हाला टी मिळणार, करेक्ट. नंतर टी आहे आणि एफ आहे, पहिला टी आहे दुसरा एफ आहे. इफ देन काय सांगतो एफ घ्या, एफ साठी इफ देन काय सांगतो टी घ्या. तर कोणते कॉलम घ्यायचे याच्यावर थोडंसं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. समजलं? नाही समजलं परत एकदा सांगतो. ओके, पहा सगळ्यात पहिले स्टेटमेंट पॅटर्न ऑब्झर्व केला, त्याच्यामध्ये किती इनपुट दिसले मला, दोनच दिसले. पी दोन वेळेस आहे पण एकदाच म्हणायचं. क्यू हा आर असतं तर मग तीन झाले असते, पण या ठिकाणी दोनच आहेत पी आणि क्यू. पी आणि क्यूचा कॉलम काढला. त्याच्यानंतर वन बाय वन घ्यायचं. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सिंपल ब्रॅकेट आहे त्याचा ट्रूथ टेबल काढून घेतला. नंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पी देन क्यू अँड क्यू आहे त्याचा ट्रूथ टेबल काढून घेतला, त्याच्यासाठी कॉलम काढला आणि नंतर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न शेवटी टाकला. मग मी काय केलं, पी आणि क्यू याच्यासाठी कॉम्बिनेशन काय असतात, टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. ओके, मग आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला, पी इफ देन क्यू, पी इफ देन क्यू, टी टी साठी टी, टी एफ साठी एफ, एफ टी साठी टी, एफ एफ साठी टी. इफ देनचं कंडिशन माहिती आपल्याला. त्याच्यानंतर पी इफ देन क्यूचा कॉलम म्हणजे हा कॉलम अँड क्यूचा कॉलम म्हणजे हा कॉलम. अँड म्हणजेच काय, टी टी असेल तरच टी, टी टी आहे टी, एफ एफ आहे एफ, टी टी साठी टी आणि टी एफ साठी फॉल्स. आणि लास्ट मध्ये पी इफ देन क्यू अँड क्यू म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम या दोघांसाठी काय आहे तो सिम्बॉल इफ देन आहे. म्हणजे पहिलं टी असेल आणि दुसरं टी असेल तर टी, पहिलं एफ दुसरं टी तरी टी, पहिलं टी दुसरं एफ, हा आणि घ्यायचा तो आणि हा घ्यायचा सिक्वेन्स वाईज. हा पहिलं टी दुसरं एफ फॉल्स आणि नंतर एफ एफ असेल तर इफ देन काय सांगतो टी सांगतो. क्लिअर, लक्षात आलं? चालेल, मग आपण आता दुसरा स्टेटमेंट पॅटर्न दुसरा क्वेश्चन या ठिकाणी करूया. क्लिअर, चालेल. दुसरं काय बघूया आपण आता, सेकंड नंबरचं.